तर अयोध्येतील कारसेवक पुरममध्ये रोज हजारो राम भक्तांचं जेवण बनवलं जातं। रोज दुपारी 12 वाजता ही अन्नदानाची सेवा सुरू होते। रामाचा प्रसाद म्हणून मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक हजेरी लावतात। राम मंदिर ट्रस्टकडून चालवल्या जाणाऱ्या या अन्नछत्रातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। अयोध्येतल्या कारसेवक पुरम इथं दररोज अन्नदानाची सेवा जी आहे ते राम मंदिर ट्रस्टकडून केली जाते। दररोज दुपारी 12 वाजता या पंक्तीला जी आहे ती सुरुवात होते आणि येणारा भक्त जो आहे तो आनंदानं इथल्या अन्नदानाची सेवा जी आहे तो घेतो। कोणतंही पंचपक्वान्न जे आहे ते बनवलं जात नाही, मात्र बनवलं जाणारं जेवण जे आहे ते मात्र येणारा भक्त जो आहे तो आनंदानं घेतो आणि इथल्या अन्नदानाची सेवा जी आहे तो घेताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहतोय की दररोज काही हजार जणांची व्यवस्था जी आहे ती कारसेवक पुरम या अन्नछत्रामध्ये केली जाते आणि जवळपास 20 लाख जणांचं जेवण जे आहे ते येणाऱ्या अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बनवलं जाणार आहे आणि त्याची सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्याला खरं तर या अन्नछत्रामध्ये पाहायला मिळते। दररोज सकाळी 6 वाजता जेवण बनवायला सुरुवात होते। काही हात जे आहेत ते जेवण बनवण्यासाठी झडताना पाहायला मिळतात आणि येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो इथल्या आनंदाची सेवा जी आहे ते आनंदाने घेताना पाहायला मिळतो। येणारे भाविक जे आहेत ते मात्र आनंदानं इथल्या अन्नदानाचा लाभ घेताना पाहायला मिळतात आणि काही हजार जणांची जेवणाची व्यवस्था जी आहे त्या अयोध्येतल्या कारसेवक पुरम या अन्नछत्रामध्ये केली जाते। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।